पुण्यातील वारजे येथील रामनगर परिसरात सोमवारी संध्याकाळच्या सुमारास एका 10 वर्षीय चिमुकल्यासोबत जी काही भयंकर घटना घडली त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। मयंक प्रदीप अडागळे उर्फ दादू वय वर्ष 10 राहणार रामनगर इयत्ता तिसरीत शिकणारा अत्यंत हुशार आणि शांत स्वभावाचा चिमुकला होता। मयंक हा संध्याकाळच्या वेळी आपल्या घरासमोर मित्रांसोबत खेळत असताना अचानक त्याच्या तोंडातून जो काही भयंकर प्रकार या चिमुकल्यासोबत घडला तो ऐकून तुमच्याही अंगावर अक्षरशः काटा येईल। या इवलूशा चिमुकल्यासोबत संध्याकाळच्या वेळी नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। पुण्यातील वारजे येथील रामनगर परिसरामध्ये ही घटना सोमवारी संध्याकाळच्या वेळी घडली आहे। एक 10 वर्षाचा इयत्ता तिसरीच्या वर्गामध्ये शिकणारा मयंक हा अत्यंत शांत स्वभावाचा चिमुकला होता। सगळ्यांसोबत मनमिळावू स्वभावाने वागणाऱ्या या चिमुकल्यासोबत असंही होईल कुणाला वाटलंही नव्हतं। वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयंक हा संध्याकाळच्या वेळी आपल्या मित्रांसोबत दररोज खेळायला जात असे। दररोजप्रमाणे तो सोमवारी संध्याकाळीही घरासमोरील अंगणात खेळण्यासाठी गेला असता मयंक खेळत असताना तेथील लोखंडी विजेच्या खांबाला मयंकचा चुकून स्पर्श झाला। त्या क्षणी त्याला जोरदार विजेचा शॉक बसला आणि तो जोरात ओरडला। जागीच खाली कोसळला, त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेत त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं। मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले। या 10 वर्षाच्या चिमुकल्यासोबत घडलेल्या या घटनेनं सगळीकडे संतापाची लाट उसळली आहे।